मध्ये मनोज जरांगे अंमलबजावणी पाहिजे याच्यावर मी ठाम आहे आणि मुंबईला निघालो याच्यावर सुद्धा मी ठाम आहे. पण कोण कोण शिष्टमंडळात आहे काय माहित बा, त्यांचा फोन आलता माहित नाही आता कोण कोण. कुठे बैठक होणार आहे? नाही बैठक नाही हो, चालतं चालतं हे असंच. पाटील म्हणजे आजच म्हणताय होणार आहे तुम्हाला का? परवानगी हा आज पाटील तुम्ही म्हणताय परवानगी मिळेल. तुम्ही म्हणताय मध्ये थांबवल्या जाईल, तुमची भूमिका काय आहे? सगळे मिळमिळत म्हणजे काहीच क्लिअरिटी येत नाही. हिंदूचा सण आहे आणि हिंदूलाच रोखलं जाणार असलं तर मग ते हिंदू विरोधी सरकार आलं. सत्तेसाठी फक्त हिंदू म्हणायचं आणि सणवाराचं आडुंगीला पाहायचं, सणवार सांगायचं, देवदेवतांच्या आडुंगीला पाहायचं आणि हिंदू असणाऱ्या मराठ्यांचा छळ करायचा, हे चांगलं नाही. त्याच्यामुळे परवानगी होणार, न्याय देवता आम्हाला न्याय देणार याच्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे. तर तुम्ही सातत्याने आवाहन करताय की मराठा नेत्यांनी तुमच्या बाजूने बोलावं, मात्र सत्तेत किती मराठी नेते आहेत तुम्हालाही माहिती हे ना लक्षात. कुणीही बोलत नाहीये किंवा तुमच्या बाजूने कोणीही त्यावर बोलत नाहीये. तेच लक्षात येईल ना मग आता समाजाच्या, त्याच्यासाठीच बोललोय ना मी. केलं सहकार्य तर आयुष्यभर त्यांना विसरणार नाही केलं तर कमीत कमी समाजात ते उघडा तरी पडेल ना, हे गरजेचं आहे. त्यांचे नेते सगळे एका जुटीने लढत आहेत आणि यांनाच काय झालं तर ते उडण. आता आम्हाला गरज आहे बुवा, सरळ सांगतो, राजकीय पक्षातले मराठी, सगळ्या पक्षातले सत्ताधारी विरोधक आणि श्रीमंत मराठी यांची आम्हाला गरज. तुम्ही सातत्याने म्हणताय फडणवीस थांबवताय, फडणवीसांमुळेच हे कुणी बोलत नसावे, कारण तुम्ही गेल्या वेळेसही म्हणत होते की फडणवीस सोबत येत नाही. माणूस सहन किती दिवस करत असतो, राजकीय नेते पण आणि श्रीमंत मराठी पण किती दिवस सहन करते. जाऊन द्या म्हणते आणि एकदा नारड्याला आलं थांबा. तर मग लोक काय असतं, मुख्यमंत्र्याला काही समजत नसते तर कोणालाच नाही, राजकीय नेते कोणालाच समजणार नाही. एकदा जर बाहेर पडले ना, भीती मनातून काढून टाकली पाहिजे. आणि त्यांनाही आमचं आव्हान आहे, मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे ना, भीती काढून टाका मनातली आणि जात मोठी करायला बाहेर पडा. बाकी मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे. एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर. बोलू दिलं जात नाही. चला नाही थांबवलं जात आहे. बोलू दिलं जात नाही. मला एक सांगा चला आता. की आजचा हा प्रवास कसा असणार आहे, कुठून कसं जायचं? नाही आता अंतरवाली येऊन निघालो, पैठण, शेवगाव मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, चाकण मार्गे, लोणावळा, पनवेल आणि आझाद मैदान. चला धन्यवाद. चला नाही मी बी नव्हता, आता पण नव्हता.